आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत, अजूनही मलाच आमदार म्हणतात, कारण आम्ही जनतेची तेवढी कामं केली आहेत। आम्ही स्वतःला आमदार म्हणू नका, भाषणामध्ये सांगतो तरी लोक प्रेमाने आमदार म्हणतात। नवीन आमदारांनी 1 वर्षात किती निधी आणला व काय कामं केली हे जनतेला सांगावं, अशी टीका उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा नगर परिषदेच्या सभेतील भाषणाचा समाचार घेताना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या वचननामा प्रकाशन व पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले। यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुका प्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुका प्रमुख बळीमामा सुरवसे, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव, सोन कांबळे, अश्विनी, धनंजय मुसांडे, यल्लम्मा विभूते, बशीर शेख, शबाना लदाख, पंढरीनाथ कोणे, अनिल सूर्यवंशी, सुषमा पाचंगे, जानवी कोथिंबीर, ज्ञानेश्वर पाटील, विशाल काणेकर, फातिमा औटी, विजय वाघमारे, जमशाद बी शेख, प्रिया पवार, मुस्तफा चौधरी, मुजावर फरहीन, बाबा मस्के, अभिजित मोरे, रेखा सूर्यवंशी, आरती शिंदे आदी उपस्थित होते। शिवसेना, काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या शहर विकास पॅनलचा प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। किरण गायकवाड यांनी शहरांमध्ये करण्यात येणारी विकास कामं, रस्ते, कचरा प्रश्न, भाजी मंडई, ट्रॅफिक, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, लाईट्सचे प्रश्न, खेळाडूंसाठी क्रीडांगणे, पाणी पुरवठा, स्कायवॉक, मुख्य रस्त्यावर नियोजनबद्ध पार्किंग, नागरिकांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे, आरोग्य केंद्र आदी विषयांचा समावेश असलेला जाहीरनामा यावेळी सादर केला। तसेच उमरगा शहरासाठी उभारण्यात येणारा निधी याबाबत रोड प्लॅन देखील यावेळी मांडण्यात आला। माजी खासदार रवी गायकवाड म्हणाले, जनसामान्यांमध्ये काम करायची आमची प्रवृत्ती आहे, त्यामुळे आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील, तसेच नगरसेवक जनतेच्या सेवेत राहतील याची काळजी देखील आम्ही घेऊ। माजी आमदार चौगुले यांनी उमरगा शहरासाठी आणलेला निधी व केलेली कामं जनता विसरलेली नाही, त्यामुळे आजही जनता त्यांना आमदार म्हणते। महायुतीमधील घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, परंतु पुढून फारसा योग्य प्रतिसाद मिळाला नाही। अखेर उमरगा शहराचा विकास एकत्रित येऊन विचार करणाऱ्यांच्या सोबत आम्ही गेलो आहोत। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये देखील पुढून कसा प्रतिसाद येतो त्याप्रमाणे ठरवू। आम्ही सुद्धा कमी नाही, आम्ही देखील गेले अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केलं आहे, असं माजी खासदार रवी गायकवाड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलंय। माणसाचा इतिहास कसा आहे हे बघून भविष्य घडवतात आणि आमचा इतिहास उमरगा तालुक्यानं पाहिलाय व तो चांगला आहे। किरण गायकवाड यांनी कोरोना कालावधीत केलेली उमरग्याचे सेवा लोक विसरणार नाहीत, त्यामुळे उमरग्याची जनता शिवसेना, काँग्रेस व मित्र पक्षांच्या पाठीशी नक्की राहील असा विश्वास यावेळी माजी आमदार चौगुले यांनी व्यक्त केला। यावेळी काँग्रेस पक्षाचे विजय दळगडे, जितेंद्र शिंदे यांनी यावेळी पक्षाच्या भूमिका व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली। यावेळी शिवसेना, काँग्रेस, लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती तसेच मित्र पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। देत नसेल तर आम्ही काय कशाला कमी नाही, आम्ही बी काम केलंय। मी 5-10 वर्ष इथं आमदार म्हणून काम केलंय, मी 5 वर्ष खासदार म्हणून काम केलंय, ज्ञानराज चौगुले तर 15 वर्ष काम केले। इथं उमरग्यात महादेव दळगडे 15 वर्ष नगराध्यक्ष होते, 20 वर्ष 22 वर्ष एकदम शांततेनं सुरळीत कारभार चालायचा। सुलक्षणा जायची शिंदे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।